सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा मेष राशीसाठी चांगला जाणार नाही. तुम्हाला तुमच्या मूडमध्ये चढ उतार जाणवेल. काही विचार तुम्हाला त्रास देऊ शकतात. काही कौटुंबिक समस्यांना आज तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. कोणत्याही समस्येवर नाराज होण्यापेक्षा तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. नोकरदार लोकांनी आपल्या कामावर नीट लक्ष द्यावं, म्हणजे कामं पटापट होतील. तसेच तुम्हाला आर्थिक लाभही मिळेल. इच्छेनुसार खर्च करण्याची संधी आज मिळणार आहे. तुमचं ध्येय साध्य झाल्याचं तुम्हाला समाधान मिळेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिव चालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी काहीसा निराशाजनक असू शकतो. कामामध्ये संयम आणि तुमच्या भावनांवरती नियंत्रण ठेवावं लागेल. तुम्ही जे काही काम करत आहात ते नीट लक्ष देऊन करा. कौटुंबिक आणि सामाजिक संबंधांकडे लक्ष द्यावं लागेल. वैयक्तिक आयुष्यामध्ये थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. आज खर्च जास्त होणार आहे असं दिसतंय, त्यामुळे संयम ठेवा. आरोग्याकडे लक्ष द्या. शरीर निरोगी ठेवणं अत्यंत गरजेचं असून योग्य आहार घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या कृतीमध्ये संयम आणि सावधगिरी बाळगायला हवी आणि आपलं ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आपल्या जीवनामध्ये स्थैर्य आणि समृद्धीसाठी प्रयत्न करावे लागतील. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्वेतचंदनाचा टिळा लावा आणि तांब्याच्या भांड्यानं भगवान शंकरांना जल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अतिशय शुभ असून तुम्ही जे काही कार्य कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. तसंच तुमचं मन प्रसन्न राहील. कोणत्याही कौटुंबिक समस्येला तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही. तुमच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समजून घेण्याची क्षमता प्राप्त होईल आणि तुम्ही त्या सोडवण्यासाठी रणनीती तयार कराल. नोकरदार लोक आपल्या कामामध्ये पूर्णपणे व्यस्त असतील, पण त्याचबरोबर आज तुमची सगळी कामं पूर्ण होणार आहेत. आज तुम्हाला पैशांच्या बाबतीतही फायदा होईल. तुमच्या इच्छेनुसार खर्च करण्याचं समाधान तुम्हाला मिळेल. आज तुम्ही जे काही करणार आहात त्यामध्ये तुम्हाला यश आणि आनंद प्राप्त होईल. तुमची स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं तुमची वाटचाल अगदी योग्यपणे सुरू राहील. नवीन नाती बनवण्याची संधी मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आयुष्यामध्ये काहीतरी खास करण्याचा प्रयत्न कराल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही दररोज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश आणि तुमचा दिवस आनंदाने आणि उत्साहाने भरलेला राहील. नवीन नातेसंबंध सुरू करण्यासाठी तुम्हाला आज संधी मिळू शकते. जर तुमच्या लग्नाबद्दल बोलणी सुरू असतील तर आज लवकरच घरामध्ये विवाह सोहळा होणार आहे असं समजा. घरामध्ये शुभ कार्याचं आयोजन होणार आहे, त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये आनंद हा द्विगुणित होणार आहे. नातेवाईकांमध्ये तुमची विश्वासार्हता वाढेल आणि कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याची तुम्हाला संधी मिळेल. आज तुम्ही एखादी नवीन वस्तू खरेदी करू शकता, ज्यामुळे तुमचं घर हे सुख समृद्धीने भरून जाईल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी संशोधन कार्यामध्ये व्यतीत होणार आहे. नवीन ठिकाणांहून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा आणि अभ्यासामध्ये तुम्ही यशस्वी व्हा. आपल्या ज्ञानानं इतरांना मार्गदर्शन तुम्ही करू शकाल, ज्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री काळ्या श्वानाला शेवटची भाकरी खायला द्या. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडा त्रासदायक ठरणार आहे. कामामध्ये खूप सावधगिरी तुम्हाला बाळगावी लागेल, कारण आज तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुमच्या विचारांना समजून घेऊन तुमचं काम नीट करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला रागावरती नियंत्रण ठेवावं लागेल आणि वर्तनामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करावा लागेल. व्यक्तिमत्व तुम्हाला स्थिर ठेवावं लागेल आणि मित्र आणि कुटुंबियांशी चांगले संबंध राखण्याचा प्रयत्न करावा लागेल. आज तुम्हाला व्यवसायामध्ये नुकसान होऊ शकतं. व्यवसाय स्थिर ठेवण्यासाठी तुमची गुंतवणूक रणनीती पुन्हा एकदा तुम्हाला तपासावी लागेल. त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील. व्यवसायाकडे व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे व्यवसाय पुढे जाईल आणि त्याचा फायदा तुम्हाला मिळेल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज सूर्याला तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांनी स्वतःमध्ये एक प्रकारची शिस्त ठेवायला हवी. स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची गरज असून तुम्हाला कामामध्ये अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. तुमच्या वैयक्तिक आयुष्याकडे थोडं लक्ष देण्याची गरज आहे. काही अनुचित परिस्थिती टाळण्यासाठी आपल्याला सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. आपल्या माणसांचा सहवास आपली ऊर्जा द्विगुणित करत असतो. आज तुम्हाला स्वतःशी तडजोड करावी लागू शकते. स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी आहारामध्ये तुम्ही खात आहात याकडे बारीक लक्ष द्या. कदाचित तुम्हाला तुमच्या दिनचर्येमध्ये देखील बदल करण्याची आवश्यकता भासू शकते. आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिक फायद्याचा ठरू शकतो. तुमच्या आर्थिक स्थितीकडे लक्ष द्या आणि आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. तुमच्या कामामध्ये यश मिळणार असून तुमच्या विशेष क्षमतेचं प्रदर्शन तुम्ही आज करू शकाल. तुमची स्वप्न पूर्ण करण्याची संधी तुम्हाला आज मिळू शकते आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नवीन उंची गाठण्यासाठी वेळ मिळेल. तुमच्या करिअर संदर्भामध्ये अनेक महत्त्वाच्या सुवर्ण संधी तुमच्याकडे येऊ शकतात. फक्त तुम्ही त्याचा योग्य वेळी वापर करा. मेडिकलची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुमचे परिश्रम आणि समर्पण यामुळे तुमचं ध्येय तुम्ही साध्य करू शकाल आणि तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही नाव कमावू शकाल. आज तुम्हाला व्यवसायामध्ये अनेक संधी मिळू शकतात आणि तुम्ही पैसे कमावू शकता. दिवसभराच्या धावपळीनंतर संध्याकाळी आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुम्हाला खूप समाधान मिळेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा वृश्चिक राशीसाठी खूप चांगला असेल. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर यश मिळेल. तुम्हाला असे काही नवीन आदर्श दिसतील ज्यामुळे जीवनामध्ये पुढे जाण्यास तुम्हाला मदत होईल. कोणती तरी कौटुंबिक समस्या तुम्हाला त्रास देत राहणार आहे. कुटुंबातील सदस्यांशी त्या समस्येवरती चर्चा केली आणि समस्येवर तोडगा काढला तर बरं होईल. नोकरदार लोकांनी मन लावून म्हणजेच एकाग्र चित्ताने त्यांचं काम करावं म्हणजे कामं पटापट होतील आणि सफलताही मिळेल. पैशांच्या बाबतीत अनेक फायदे मिळतील. तसेच तुमच्या इच्छेनुसार तुम्ही खर्च करू शकाल. स्वतःच्या कमाईतून केलेला खर्च त्याचा आनंद काही वेगळाच असतो. संकट आणि समस्यांपासून दूर राहण्यासाठी आजूबाजूच्या लोकांची तुम्हाला साथ मिळेल. आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी फारसा अनुकूल नाही. दैनंदिन कामामध्ये अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे. तसेच कामाच्या ठिकाणी वेळेवर तुम्हाला पोहोचावं लागेल. आरोग्याकडे लक्ष देण्याची तुम्हाला गरज आहे. तुम्ही आहारामध्ये काय घेता हे महत्त्वाचं असून सकस आहार घेण्याचा प्रयत्न करा. मित्रपरिवारासोबत वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळू शकेल. आपले विचार चांगल्या प्रकारे व्यक्त करण्याची गरज आहे. तुमचं ध्येय साध्य करण्याची कदाचित आज तुम्हाला अडचण असेल, परंतु तुम्हाला समस्यांचा सामना करण्यासाठी तुम्ही सक्षम आहात. पैशांच्या बाबतीत तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर प्रत्येक गोष्ट तुम्ही समजून घ्या. तुमचं व्यक्तिमत्व सुधारण्याची संधी तुम्हाला आज मिळू शकते. अहंकार सोडा आणि तुमच्या चांगल्या गुणांना खतपाणी घाला. आरोग्याची काळजी घ्या आणि शक्यतो निरोगी जीवनशैली अवलंबण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमचा आनंदात जाईल. तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होणार आहेत, त्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. तुमचं मन प्रसन्न राहणार असून त्याचा चांगला परिणाम तुमच्या आरोग्यावर होणार आहे. आज तुम्ही एखाद्या प्रोजेक्टमध्ये खूप व्यस्त राहणार आहात. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या विषयामध्ये आज भरघोस यश मिळणार आहे. संध्याकाळी आपण एखाद्या सामाजिक कार्यामध्ये भाग घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा सन्मान वाढेल. तुमचं लव्ह लाईफ नीट समजून घ्या
आणि नातेसंबंधांच्या स्पष्टतेसंदर्भात अचूक विश्लेषण करण्यासाठी तुम्हाला आज वेळ काढावा लागेल. आज तुम्ही प्रत्येक काम हे आत्मविश्वासानं पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. तुम्हाला यश मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो, परंतु तुम्ही तुमच्या ध्येयाकडे ठामपणे वाटचाल करायला हवी. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र परिणाम देणारा असेल. तुम्हाला काहीतरी नवीन करण्याची आणि आपले विचार स्पष्ट करण्याची संधी मिळेल. तुमच्या सर्व उपक्रमांवरती लक्ष केंद्रित करण्याची आज गरज आहे. स्वतःकडे लक्ष द्या आणि आरोग्याची काळजी घ्या. आपले व्यक्तिमत्व अनुकूल असायला हवं. तसेच प्रत्येकासोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कामावर लक्ष केंद्रित करण्याची आणि तुमचं काम वेळेत पूर्ण करण्याची गरज आहे. तुमची आर्थिक बाजू सुधारण्यासाठी तुम्हाला संधी मिळणार आहे. तसेच जे काही रक्कम तुमच्याकडे आहे ती व्यवस्थित हाताळायला हवी. आज नशीब 88% तुमच्या बाजूने असेल. आज तुम्ही भगवान विष्णूंना बेसनाचे लाडू अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. आज तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन अनुभव मिळतील आणि तुमचे जीवन हे सुखी आणि समृद्धी होणार आहे. आज तुम्हाला काहीतरी खास आणि वेगळं जाणवेल. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप सुंदर असेल. आज तुम्ही प्रत्येक कामामध्ये यशस्वी व्हाल आणि तुमचं आरोग्य देखील उत्तम असेल. तुम्हाला मित्रपरिवारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. आज तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करण्याची देखील संधी मिळेल. कौटुंबिक नातेसंबंध दृढ करण्यासाठी तुम्हाला संधी मिळते. त्याचा अवश्य लाभ घ्या. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची संधी देखील तुम्हाला मिळेल. कामामध्ये तुम्हाला यश मिळेल, त्यामुळे तुम्ही समाधानी राहाल. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नवीन उंची गाठू शकाल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. यावर आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.